हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? आय होप छानच असाल. तर बघा, आता इथे सुरुवात मी सकाळी व्हिडिओची केलेली आहे. इकडे झाडांना पाणी स्प्रिंकल करते. त्याचबरोबर अशी कुंड्यांमध्ये मी परवा पण तुमच्या बरोबर व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, अशी छोटी छोटी जी संक्रांतीची सुगड आहे ते पक्ष्यांना भरून ठेवत असते. तर आता बघा, इथे नाश्ता झाल्यानंतर किचनची मी जी अवस्था आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. नाश्ता बनवताना मी शेअर केलं नाही, कारण आज श्रीच्या पप्पांना घाई होती जायची, त्यांना पटकन नाश्ता द्यायचा होता. त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केलेलं नाही. फक्त नाश्ता झाल्यानंतर किचन कशा पद्धतीने मेसी होतो माझा, हे मी तुम्हाला इकडे शेअर केलेलं आहे. माझ्याच बरोबर असं होतं का ताईंनो? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचंही किचन नाश्ता जेवण झाल्यावर असंच होतो. असो, आता जेवण करण्याच्या अगोदर मी हा जो नाश्त्याचा मेसी झालेला किचन आहे तो साफ करून घेणार आहे. आणि जी भांडी आहेत ती पहिली सगळी स्वच्छ करून घेणार आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात करणार आहे. तर सर्वप्रथम हे जे बघा, प्लेटमध्ये नाश्ता झाल्यानंतर खरकटे असतं, म्हणजे मिरची वगैरे, त्याच्यानंतर कढीपत्ता, ते सगळं मी व्यवस्थित काढून घेतलं. कांद्याची जी साली वगैरे होत्या ते सगळं एका पिशवीत भरून घेतलं. भांडी धुवून घेतली. मी कधीही भांडी घासण्याच्या अगोदर व्यवस्थित अशी धुवून घेते, म्हणजे भांडी घासायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा ताईंनो, चला काम करत करत थोड्याशा आपण गप्पा मारूया. कारण असं जर आपण बोललो नाही एकमेकींशी, तर बघा आपलं मन देखील मोकळं होणार नाही. अशा एकमेकींसोबत जर गप्पा मारल्या थोड्या वेळासाठी, तर आपल्या मनामध्ये असणारी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटली जातात. आणि अशाच आज एका छानशा विषयावर मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. हसतं खेळतं आणि आनंदी कुटुंब. बघा ताईंनो, आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण आपल्या कामात इतका गुंतलेला आहे की कुटुंबासाठी वेळ काढणं कठीण झालं आहे. मोबाईल, टी व्ही, सोशल मीडिया यात अडकलेली माणसं एकाच घरात राहून एकमेकांशी दूर झालेली आहेत बघा. अशा परिस्थितीमध्ये हसतं खेळतं आनंदी कुटुंब ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरते आणि ती आपल्याला जोपासणं खूप गरजेचं आहे बघा ताईंनो. आपण जर एकमेकांसाठी वेळ दिला तर आपलं कुटुंब देखील हसतं खेळतं राहील. कुटुंब म्हणजे फक्त नात्यांची रचना नव्हे, तर भावना, विश्वास आणि प्रेमाचं घर, जिथे एकत्र बसून जेवण होतं, लहान सहान गोष्टींवरून हसू असतं, जोक होतात, अडचणींमध्ये एकमेकांचा हात धरला जातो, तिथे खऱ्या अर्थाने आनंद नांदतो. पैसा, मोठं घर किंवा ऐशोआराम सुख देऊ शकतात, पण कुटुंबातलं हसू, आपुलकी मनाला समाधान देतं. हसतं खेळतं कुटुंब घडवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते बघा ताईंनो. रोज थोडा वेळ एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधा, गप्पा मारा, मुलांसोबत खेळा, मोठ्यांसोबत तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा असतील त्या बोलून दाखवा. यातून आनंदाची बीजं पेरली जातात. मतभेद होतात, तर ते भांडणं होतात, पण यावर संवाद आणि समजूतदारपणा यामुळे मात केली जाते. कुटुंबाचं खरं बळ आहे एकी. अशा आनंदी कुटुंबात वाढलेली मुलं आत्मविश्वासी होतात बघा ताईंनो. संवेदनशील असतात. त्यांच्यामध्ये जे विचार असतात ते खूप सकारात्मक असतात. त्यांना जीवनातील चढ-उतार पेलण्याचा बळ घरातूनच मिळतं. म्हणून हसतं खेळतं कुटुंब ही केवळ भावना नाही, तर पुढच्या पिढीला भविष्य घडवणारी शक्ती आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं ताईंनो मला, घरात हसू असेल, मनात समाधान असेल आणि एकमेकांसाठी वेळ असेल, तर ते कुटुंब खऱ्या अर्थाने श्रीमंत असतं. श्रीमंती ही नुसती पैशाची नसते बघा. काही काही कुटुंबामध्ये अतोनात पैसा असतो, श्रीमंती असते, पण त्या घरातील पती पत्नी साधे एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. पती सकाळी कधी लवकर कामावर जातात, तर संध्याकाळी त्यांचं पूर्ण कुटुंब झोपल्यानंतर मग ते घरी येतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये संवादसुद्धा साधला जात नाही. पती पत्नीमध्ये संवाद साधला जात नाही, तर मुलांची तर गोष्ट लांबच राहिली. म्हणून ताईंनो बोलते बघा, मी नेहमी आपल्या कुटुंबासोबत हसतं खेळतं जीवन जगत राहा. कारण हे जीवन आपल्याला एकदाच मिळतं आणि ते हसतं खेळतं असं घालवणं
खूप महत्त्वाचं आहे. बघा आता तुमच्यावर बोलत बोलत माझी इथे बरीचशी कामं झाली. किचन साफ करून झाला, भांडी झाली, मी भाताचा कुकर लावून घेतला. त्यानंतर आता मी लगेचच कणिक मळून घेते, कारण श्रीच्या स्कूलची तयारी करायची असते, त्याचा टिफिन द्यायचा असतो, त्यामुळे सकाळची घाई गडबड ही अशीच असते. तर आता लगेचच मी इकडे पीठ मळून घेणार आहे. पीठ मळताना मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते, मीठ आणि जे तूप असतं ते मी याच्यामध्ये मळतानाच घालून घेते. बघा ताईंनो, तुम्हाला एक गोष्ट इथे मी सांगते, तुमच्या मुलांना आवश्यक तूप खायला शिकवा. माझी मुलं तर तूप खायला खूप कंटाळा करतात, तर मग मला असे काही काही जुगाड करावे लागतात. त्यानंतर पीठ मळून झालं की मी लगेच इकडे भेंडी कट करायला घेतली, कारण श्रीनी सांगितलं होतं, मम्मा आज मला टिफिनला भेंडीची भाजी हवी. त्याला भेंडीची भाजी अतिशय आवडते. तर माझ्याकडे अशी बघा एक कैची आहे, त्याने मी भेंडी, फरसबी अशा ज्या काही भाज्या आहेत तर त्या कट करत असते. खूप छान एकसारख्या कट होतात एकाच आकारामध्ये, आणि कट करायला टाईमसुद्धा कमी लागतो फार. तर आता इथे लगेच भेंडीला मी फोडणी देणार आहे. आज एकदम साध्या पद्धतीने भेंडीची भाजी मी करत आहे, फक्त लसूण आणि मिरची. तर तुम्ही म्हणाल हे लाल काय दिसते, तर मिरच्या पिकलेल्याच होत्या, त्याच मी यूज केले तिकडं भेंडीसाठी. नेहमी मी कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस पिळून वगैरे पण भेंडी करते, ती पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण आज एकदम अशी साधी, फक्त तेलामध्ये मी जिरे, लसूण आणि मिरची टाकून फोडणी केली. त्यानंतर भेंडी साईडच्या गॅसवर शिजायला ठेवली आणि पटकन असं म्हटलं आता चपाती लाटून घ्यावी. त्याला चपाती टिफिनलासुद्धा आणि खायलासुद्धा द्यायची होती मला, परंतु तो मला बोलला की मला टिफिनलाच भेंडी आणि चपाती हवी. मी आता इथे भात खाणार आहे स्कूलला जाताना. तर म्हटलं ठीक आहे. मग मी इकडे त्याच्या टिफिनसाठी चपाती पटकन करून घेतली, थंड करायला ठेवली. कारण बघा गरम गरम जर टिफिनमध्ये चपाती भरली तर त्याला पाणी सुटतं, कधी कधी भाजीलासुद्धा वास लागण्याची शक्यता असते. कारण बघा आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत ताईंनो, त्यामुळे मुलांचे टिफिन शक्यतो थंड करून भाजी चपाती व्यवस्थित भरत जावा. आणि जर फ्रीजमधल्या आयटम काय असतील तर ते देखील फ्रीजमधून अगोदरच काढून ठेवायचे, मग त्याची म्हणजे थंडपणा थोडा कमी होईल की मग ते भरायचे. आता इथे तो जेवायला बसला होता. आता त्याची सारखी मध्ये मध्ये लुडबुड असते, म्हणून मी गॅसपासून त्याला साईडला घेतला पाठी, आणि त्याला भात हवा होता, भात दिला. त्याला भेंडीची भाजी एवढी आवडते की तो म्हटला मी भाताबरोबरच भेंडीची भाजी खाणार आणि चपाती आणि भेंडीची भाजी टिफिनला घेऊन जाणार. म्हटलं ठीक आहे, चला आता मग त्याचा टिफिन वगैरे तयार झाला. मी इकडे भाजी जी आहे ती भेंडीची एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याचा टिफिन थंड करायला ठेवला. आणि म्हटलं चला आता पातळ भाजी जी आहे आपल्यासाठी जेवणाला लागणार, तर त्याची देखील फोडणी करून घेऊया. कारण त्याच्या टिफिन झाल्यानंतर मी बाकीचं मग पातळ भाजी वगैरे करायला घेते, कारण त्याची घाई असते ना. मग त्याला अगोदर व्यवस्थित स्कूलची तयारी करून द्यायची, आणि मग आपली जी काही बाकीची उरलेली कामं, भांडी घासण्याची, किचन साफ करण्याची किंवा पातळ भाजी जी माझी बनवायची राहिलेली असते तर ते चालू असतं. तेवढ्यात श्रीचे पप्पा देखील आले, कारण श्रीला सोडायला स्कूलला तेच जातात. त्यांचं काही इथे काम चाललं होतं, मग कैची घेण्यासाठी आले. तर त्याच्यानंतर म्हटलं चला आता मी आज इकडे शेवग्याची शेंगची पातळ भाजी करत आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच वेळा मी अशा वाटणच्या भाज्या तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. आता बघा बऱ्याच ताई कांदा, टोमॅटो कापून, लसूण खोबऱ्याची फोडणी देऊन ही भाजी जी आहे पातळ शेवग्याची शेंगची ती फोडणी करतात. पण ताईंनो बघा, अशा पद्धतीपेक्षा ही वाटण करून केली भाजी तर खायला पण अतिशय टेस्टी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, माझ्या श्रीची तर सवय सांगते, तुमची मुलंही अशी आहेत का? तर श्री बघा जेवताना कोथिंबीर साईडला काढतो भाजीतून, टोमॅटो साईडला काढतो, कांदा साईडला काढतो, असं त्याची जेवणाची पद्धत. त्यामुळे मी सहसा, आता तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, की भाज्या या वाटण करूनच करते. कारण मग वाटण केलं की त्याला कोणताही पदार्थ भाजीतून काढता येत नाही. तर त्यासाठी मी आता ही नवीन आयडिया केलेली. तर बघा इथे तेल गरम करून घेतलं, मस्त असा बारीक केलेला जो मसाला होता वाटण केलेला तो त्याच्यामध्ये घातला तेलामध्ये. आता याच्यामध्ये काय कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर
हे मी वाटणामध्ये वाटून घेतलेलं. आता सगळे बेसिक पावडर मसाले घातले. थोडासा चिकन मसाला राहिला होता, म्हटलं इकडे तिकडे पुडी सांडून जाते, म्हटलं चला ती पण घालूया, थोडीशी अजून टेस्ट छान येईल. आणि इथेही गूळ पावडर घातलेली आहे. तुम्ही गुळाचा खडा घालू शकता. मी गुळाची पावडर आणलेली होती तर तीच इथे घातले. त्याच्यानंतर चांगलं उकळवून घ्यायचं आणि मग ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्याच्यामध्ये सोडायच्या. मसाले छान भाजून झाले की आता तुम्ही बघता इथे. आणि तुमच्या फॅमिलीसाठी जेवढी भाजी लागते त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं ढवळून घ्यायचं. बघा भाजी दिसायला पण किती सुंदर दिसते ना, तेवढीच खायला पण टेस्टी लागते. त्याचबरोबर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता बघा श्री स्कूलला निघालेला आहे. पेपर व्यवस्थित लिह काय. चल बाय बाय. पाड घेतलास ना, बघ असं करतो मी. तुला आठवण करून दिली होती ना, पळू नको. बाय. बाय बाय. तो स्कूलला गेला की बाकी कामांसाठी मी निवांत होते. आता ही वेळ आहे बघा, संध्याकाळी 5:30ची असेल. 5:30ची वेळ होती आणि आज मला डिंकाचे म्हणजेच खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते. असे तर हे लाडू हिवाळ्यात थंडीत खाल्ले जातात. कमरेसाठी चांगले असतात ना हे लाडू. ज्याला कंबरदुखीचा त्रास आहे किंवा पौष्टिकसुद्धा असतात खारीक खोबऱ्याचे लाडू, तर त्यांनी आवर्जून हे खावे. पण मी कधीसुद्धा म्हणजे फक्त हिवाळ्यातच करते असं नाही. ज्या वेळेस पण असं वाटेल मला की आता करावेसे लाडू, संपलेले आहेत घरातले, मुलांच्या खाऊसाठी काहीतरी हवं गोड पदार्थ, आणि त्यांची भूक देखील भागली जाते आणि याच्यातून त्यांना पौष्टिकपणा पण मिळतो. म्हणून यासाठी मी हे लाडू अधूनमधून घरी करून ठेवत असते. तर आता इथे डिंक जो आहे तो मी तुपात व्यवस्थित तळून घेणार आहे. डिंक का घालायचा की मेथी आणि डिंक जो असतो तो कमरेसाठी चांगला असतो. पण आता बघा मी इकडे मेथी घातलेली नाही आहे, कारण माझ्या मुलांना हे लाडू करते मी, त्यामुळे ते कडू लागले तर ती खाणार नाहीत. तर आता हे जे सगळं एकत्र मिश्रण आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा खारीक आहे, खोबरं आहे, बदाम, काजू आणि हे जे ड्रायफ्रूट्स असतात तर त्याचेच एकत्रच मी सगळं, आमच्या इथे नेरोळा मशीन आहे तर त्या मशीनवरती बारीक करून मिळतं. आपण त्यांना फक्त खोबऱ्याचे तुकडे करून द्यायचे आणि खारीक जी बी आहे ती काढून द्यायची. तर अशा पद्धतीचं हे जे मिश्रण असतं तर ते मी चक्कीवरून करून आणलं, सॉरी मशीनवरून करून आणलं होतं. आता ह्याच्यामध्ये हा जो गूळ पावडर आहे तो तर मी मिक्स करते. तर बघा 1 किलो खारीक होती, 1 किलो खोबरं होतं, तर जवळजवळ ह्याच्यासाठी मला किलोभर तूप देखील लागलं. थोडंसं किलोला तूप कमी लागलं. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे मी त्याच्यामध्येच बारीक केले होते. मी याच्यामध्ये साखर नाही टाकत, गुळच टाकते, कारण गुळ हा मी सेंद्रिय आणला होता आणि तो देखील आपल्या हाडांसाठी खूप चांगला असतो. तर मी तो गुळ देखील इथे टाकलेले आहे. आता मगाशी जे तळलेले डिंक होता तुपावरती तो असा मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आणि तो देखील या सगळ्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा. तर बघा माझ्या स्त्रीला खारीक खायला दिली अशी हातात तर म्हणतो मम्मी मला चावत नाही, मला नको. टिफिनमध्ये सुद्धा खारकेचे तुकडे तो रिटर्न घेऊन येतो. बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स खातो, पण खारीक खायचं म्हटलं की त्याच्या जीवावर येतं. त्यासाठी मग त्या ऑप्शन म्हणून हे लाडू खूप बेटर आहेत. तर मी हे अधूनमधून करून ठेवते. तर आता इथे सगळं डिंक माझा वाटून झालेला आहे, तो मी व्यवस्थित सगळं या मिश्रणात काढून घेतला. तेवढ्यात आता श्री देखील स्कूलवरून आला होता. तर म्हटलं मम्मी काय करते, तर त्याने विचारलं मला. मग मी सांगितलं की बाबा हे लाडू करते मी. तर म्हटलं मला पण दे खायला. तर लाडू बांधायला वेळ होता अजून. मग ही जी पावडरच होती सगळं मिक्स केलेली तर ती मी त्याला वाटीमध्ये खायला दिली. त्यामुळे आज काय मला नाश्त्याचं त्याच्यासाठी टेन्शन राहिलं नाही. त्यांनी ते खाल्लं, पाणी पिलं आणि मग तो ट्युशनचा टायमिंग झाला की ट्युशनला गेला. तर
तर मी आता बघा इथे उरलेलं जे तूप होतं, म्हणजे अगोदर तर तुपामध्ये आपण हे डिंक होता तो तळून घ्यायचाच असतो. त्याच्यानंतर लाडू वळवण्यासाठी चांगलं हे तूप जे असतं ते व्यवस्थित कडवून घ्यायचं आणि मग ते ओतायचं वरून. तर बघा अशा प्रकारे छान असे लाडू वळले जातात. तर मी तुम्हाला इथे 4-5 लाडू वळून देखील दाखवले. पण बघा ताईंनो, एवढे लाडू उभं राहून वळणं मला शक्य नव्हतं. मला कमरेचा फार त्रास आहे. माझे पाय पण दुखतात आणि जास्त वेळ उभं राहिलं तर कमरेला पण त्रास होतो. म्हणून मग मी मस्त मांडी घालून बसले इथे खाली आणि छान असे लाडू वळायला सुरुवात केली. आता बघा एकटे असल्यामुळे जवळजवळ हे लाडू वळायला किंवा पूर्ण सगळं व्हायला माझा तासभर गेला. तर ताईंनो, तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही देखील प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. बाय बाय. उद्या पुन्हा भेटू.